हॅलो फ्रेंड्स, एकेच ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर आता आम्ही नदीकडे चाललो आहे. अथर्व, मंजिरी मुंबईतून आले आणि दिव्या आहे, तुम्हाला दाखवतो. त्या पुढे चालल्यात आणि मी मागं आहे. तर बघूया, नदीकडे जाऊया. नदीला काय पाणी बिणी आहे काय बघूया. आणि तिथल्या पायर शेतामध्ये जे काय पावटे वगैरे पेरलेले ते झालेत काय बघूया. यावर्षी काहीतरी नाही झालेत, कारण लेट पेरलेलं, त्याच्यामुळे पाणी नाही त्यांना पाहिजे तेवढा भेटला आणि वाढ झाली नाही त्यांची वाटतं. तरी बघूया, आता गेल्यावरच माहीत पडेल काय झालं ते. त्याला तुम्हाला बॅक कॅमेरा हे बघा, ते तिघंजणं पुढं चाललेत. अथर्व, पावटं झालेत काय तू जात नाही? त्याला तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानंच दाखवतो सगळं, कारण मग मला मोबाईल पकडायला पण व्यवस्थित जमेल, कारण रस्त्याला दगडा बिगड आहेत. तर व्यवस्थितपणे तुम्हाला बॅक कॅमेरानेच दाखवतो. बघा, तिघंजणं चाललेत पुढं. काय आहे करवंद? हा फुलं पण नाही आली त्याला. पेपे तरी वाजते काय तुझी? हे बघा, ह्या मुंबईवाल्या दोघीजणी. आणि करवंदाच्या जाळीला आता फुलं यायला सुरू झालेत. आपण जाऊया, मागच्या वेळेला गेलेलो तसा करवंदीच्या टेपाला. मागच्या वेळेला तुम्ही बघितले असाल आपल्या चॅनलला जी व्हिडिओ आहे करवंदांची. खूप सारी करवंद भेटलेली आपल्याला. मंजिरीने तेव्हा खूप मजा केलेली. हे शिरप्या पण होता ना करवंदाना? यावर्षी पण जाऊया, यावर्षी पण जाऊया. आता झालेत, सुरुवात झाली ना फुले यायला. हा आंबा नाही आला तुमचा? हा बघा, ह्या आंब्याला काय यावर्षी आलाच नाहीत आंबे. गेल्या वर्षी एवढे आंबे खाली पडले की खायला कोण नव्हता, सगळे फेकून दिलेले आंबे. आणि यावर्षी बघा किती आलेत. जाऊया आपण हळूहळू. पहिला नदीवर जाऊन येऊया, नंतरला मग इकडे जाऊया. काय नदीकडे जाऊया. तेव्हा आले, वाजली अथर्वची पेपेरी वाजते, शिरप्याची पेपेरी वाजते रे. हे बघ आता काय, चला नदीकडे बघा. अथर्वची पेपेरी आज वाजते, नाहीतर मागच्या वेळेला फुसकी होती, आज वाजते चांगली. हॅलो, आम्हाला मागच्या वेळेला येडी बनवला नव्हती त्यानं. जत्रेतल्या पेपेत्रापेक्षा ही बरी आपली. जत्रेला घेऊन जायचं नाही विकायला, फक्त 5 रुपये. चला आता आपला एक माणूस गेला घरी रिटर्न. पाणी बघूया नदीला आहे काय पाणी. आहे तर आहे ना, कमी झालंय. मासे पकडायला यायला पाहिजे होतं आपल्याला. मग आला, ती जाळी घेऊन यायला पाहिजे होता. हे बघा, आलोय नदीला. पाणी 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 एकदम कमी झालंय. हे बघा, एकदम पाणी कमी झालंय. तुम्ही थोडा चालू आहे, पण आता उन्हाळा चालू झाला तर नदीचा पाणी ऑलमोस्ट संपायला आला आहे. पण जो आता पाणी आहे आपल्याला दिसतोय तो अजून 2 महिने तरी नक्कीच राहील, कारण खाली बंधारा घातलेला आहे, त्याच्यामुळं पाणी साठून राहतो. आणि समोर बघा आहे तो, बघ त्याला ही कर जरा, बगळा आहे तो. हा बघू शकता नदीचा पाणी स्वच्छ पण आहे. शेवाळ जास्त नाही झाले इथं, कोपऱ्याला झाले. बघा आजूबाजूचा परिसर नदीच्या कसं भारी वाटतंय. आणि हा जो खताचा झाड आहे कुंपणीला वापरतात, त्यालाही फुलं बघा कशी आलेत. ही बघ, ये दिया म्हणजे ह्या झाडाला फुलं बघ खताच्या. आणि हे बघ, हा फुल कुठला आहे? हा जो नदीच्या इथं ही जाळी आले. आणि हा फूल बघा, हा फूल कोणता आहे? तुम्हाला जर ह्याचं नाव माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघा, हा नाव काय माहीत नाही, पण किती झाले बघ ना, दाढी पूर्ण गच्चड झाले. आणि या काजूला पण खूप सारा मोहर आला आहे.
लवकरच काजू भेटणार आहेत आपल्याला. चला जाऊया आपण आपल्या शेताकडे जाऊया फटाफट. आता आम्ही रिटर्न निघालो आहे. परतीचा प्रवास म्हणजे जाता जाता तुम्हाला आपल्या शेतावर जातो आहे, पायर शेतात. तिथं पावटे वगैरे लावले ते बघायला. यावर्षी जास्त झाले नाहीत, पण जे काय झालेत आता ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे शेंगा यायला सुरुवात नाही झाली, पण वेल थोडेफार दिसत आहेत वरतून बघितलं तर, किती वेळी बघितलं तर. आपल्याला कुठं? इथे बघ. हां तिकडं जाऊ नंतरला. जास्त नाही झाले यावर्षी, कारण उशिरा पेरलेले ना. मागच्या वेळेला केवढे झालेले मोठे मोठे. चला जाऊया. तर मग जा लगेच कवाडी खोल, आपल्याला फटाफट जायचं आहे घरी. त्या अथर्वण केला नाही ना, त्याच्यामुळे झाले नाहीत वाटतं. अथर्व बोलला असेल मी नाही केले, तर आता ह्यांचे पण नको जास्त व्हायला, नाहीतर मग मला शेंगा देणार नाहीत. चंगू मंगूची जोडी बघा कशी आहे. सोड गाठी बघा, त्याला 3 ठिकाणी बांधून ठेवलेले आहेत, जेणेकरून कोण जास्त जायला नको गुरं वगैरे आतमध्ये. त्यासाठी व्यवस्थित कवाडी वगैरे केलं आहे. उन्हाळ्यामध्ये गुरं फिरत असतात. चला चंगू मंगूनी कवाडी सोडले आणि जातोय आता आतमध्ये. बघा चंगू मंगू निघालेत. हे आहे अथर्वचं शेत. अथर्वचे शेत. अथर्वने काहीच लावलं अगं इथे लावलेच तसं. नाही. हो हे लावलं नाहीत, अथर्वने लावलं नाही ते. इथे पण लावलेलं आहे. हा काय, चला तिकडं जायचं आहे. त्या अथर्वचे डुप्लिकेट नाही बघायचे आपल्याला. चल तिकडं. हा कुठला झाड आहे का? पेरूचा. हे बघा हे पावट्याचे वेल कसे झालेत. होत आहेत म्हणजे, पण मागच्या वर्षी झालेले तसे नाहीत. आणि पुढं चवळी आहेत, होतील अजून 1 महिना आहे ना. अरे व्हिडिओ कर ये. हा ही ती आपण वांदर येत होते म्हणून लावलेली ही वायर, ती बघता कशी हलते. जशी आपण लावलेली तशीच आहे. आणि हे बघा हे चवळीचे वेल. आता मला वाटतं हे छोटे छोटे वेल आहेत, पण हे बघा इथं फुलं यायला चालू झालेत. फुलं यायला लागले ते, तर येतील थोड्या दिवसानंतर. फुलं यायला चालू झाले की पावटे पण होतील. पावटे चवळी दोन्ही पण. हे बघा कसे वेल चांगले झालेत आता. हे बघ मस्त बघायला लागते माझ्या. मस्त झालेत आता हे चवळीचे वेल. तरी चवळी आणि पावटा, हे पावट्याचे इथले मधले चांगले झालेत. हे बघा ती तार वार आल्यावर कशा हलतो. आणि ह्याच्या आवाजाने पक्षी किंवा माकडं वगैरे आतमध्ये येत नाहीत, कारण आवाजाला थोडेफार घाबरतात. त्यासाठी आपण लावले. कारण जेव्हा आपण स्टार्टिंगला लावलेले ना, तेव्हा खूप नुकसान केलं. म्हणजे आपण पावटे लावलेले, ते वरती आले, त्यानंतर त्याची सगळी पानं वगैरे खाऊन टाकली. म्हणून तर हे आपण एक घरगुती जुगाड केला आहे, म्हणजे जेणेकरून काही खर्च न करता. आणि ही जोडी बघा काय करते. काय करताय काय. हाताला दुखायला लागते त्याचं. चला आता तिकडे ती भाजी वगैरे बघूया कसली केलेली आहे. समोरून चला. चल कलिंगड बघायला. कलिंगड झालेत काय. कलिंगड. हां कलिंगड. काय अथर्व झालेत काय. कांदे बिंदे झालेत काय बघू. चल तिकडं कांदे वगैरे केलेत ना. आणि इथं बटाटे. तू आळशी झालायस. इकडं बटाटे गेलेले आहेत. तुला काय माहिती आहे, गावाला राहतो हा आणि याला सांगायला लागतो कुठं काय आहे. तो ह्याला काहीच माहीत नाही. गावाला राहून काय फायदा नाही याचा. हे बघा हा मुळ्याचा आहे. ह्याच्यात म्हणजे हा आहे ना, ह्याच्या खाली मुळा झाला आहे. मुळा ह्याच्या खाली आहेत. हे बघा हे मुळाचं रूप आहे. खाली मुळे वगैरे झालेत. हे बघा हा उकरला तर खाली मुळे भेटतील आपल्याला. हे बघा पूर्ण. आणि ही मुळ्याची भाजी केलेली आहे.
आणि जो हा दिसतोय ना हा बटाटा आहे खाली बटाटा. ही जी फुलं आलेत ना ही बघा ही जी ज्याला फुलं आलेत तिथं खाली बटाटे आहेत ते. आणि हे चवळी इकडं पण चवळी आहे. सगळ्यांनी चवळी भरपूर केले चवळी आणि पावटा. कारण चवळी आणि पावट्याला कसं अरे तो नाही फुलंवाला बटाटा नाही आहे. हे बघ हे बटाटे आहेत. हे बघा हे बटाटे आहेत. हा मुळी आहे मुळा. हा मुळा आहे. आणि हा बटाटा आहे. मगाशी मी सांगितलं तो चुकीचा सांगितला. हे बघा इकडं अजून एक आहे. थांबा येऊ नका इकडं. इकडं पण आहे. त्यांनी पण पावटेच केलेत. हे बघा त्यांनी पण पावटेच केलेत. चला रे तिकडं झाला. इकडं आपल्या शेतातले बघून झालेत. आता तिकडं चाललो आहे पलीकडच्या शेतामध्ये. तिकडं पण खूप साऱ्या प्रकारची लागवड केली ती बघायला चाललो आहे. तिकडं पण त्यांनी चवळी पावटे त्यानंतरला कुळीत पेरलेत. आणि थोडेफार त्यांनी हे काय कांदे लावलेत. कांदे त्यानंतरला कलिंगणाच्या बिया टाकल्या होत्या. अजून भाजी वगैरे पेरले. तिकडे गेल्यावरच एक्झॅक्ट माहीत पडेल आपल्याला काय काय केलं आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा चंगू मंगू फुकट मस्ती कामं काय नाही. आपला टाईमपासला येतात ते. टाईमपास गँग आहे. चला आलो आतमध्ये. टाईमपास गँग आहे आपली. काय काम नाही करत. फक्त उणगेगिरी. चला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. ही चवळी आहे इथं. चवळी आणि हा कुळीद आहे. हे वेल कुळीदचे आहेत. कुळीद पिठला करतात नाही झुणका भाकर त्याचे आहेत हे. झुणका भाकर हा मग त्याला पहिले येतात दाणे झाडावरच येणार ना मग डायरेक्ट येतील. आणि हे बघ कलिंगण म्हणजे हे बघ काय बघ काय कलिंगड. हा त्याच्या हो ना. फुलं पण यायला लागली. हे बघ आलंय फुल. हे बघ किती सारे आहेत. बघा इकडं कलिंगडचे वेल लावलेत आणि त्यांना सगळ्यांना आता फुलं यायला लागलेत. बघा त्याला 3 फुलं आले इथं. त्याला नाही त्याला त्या मागच्याला आलेत ना. हा का लावलेला. हा त्याला पक्षी नको यायला किडे वगैरे यायला नको ना त्यासाठी लावलेला आहे. माशा बघ किती त्याच्यात. मग त्यासाठीच लावलेले आहेत. त्यात त्या जातात. चल ये इकडं बघायला. चाललोय पुढं. कलिंगण इकडं त्यांनी केलेत. आणि इथं हे वाटाणे गेलेले पण वाटाणे काही झालेच नाही तट्ट. हे बघा नाही झालेत. हे बघा वाटाणे यायला लागले त्याला. बघा छोटे पण पाणी वाटतं कमी पडला त्यांना त्याच्यामुळे सुकलेत ते. आणि हा इकडं मुळा आणि कोथिंबीर बघा मागं आपण व्हिडिओ केलेली त्यात एकदम बारीक म्हणजे अगदी दिसत पण नव्हती. आता बघा कशी झाले गावठी कोथिंबीर फुल माळवा. ही इथं आणि इथं फुल कोथिंबीर एकदम भारी झाले. हे बघा आणि ही हिरवा मटाची भाजी आहे आपली. त्यानंतरला हे बघा इथं कांदे टाकलेत म्हणजे हे बघ कांदे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 16 17 18 19 20 21. हे बघा सारे कांदे लावले तिथं. मग मस्त झाले ना. हे बघा आपली मंजा कोथिंबीर बघण्यात व्यस्त झाले. मस्त झाले ना एकदम भरगच्च. ते बघा आणि ही चवळी इकडं मस्त झाले. हे बघा इथं कुळीद आहेत
ह्याने पण टाकले. तर कांदे बघा ह्याने किती लावलेत, एकदम लाईनीत खूप सारे कांदे झाले असतील आता थोडे थोडे बारीक बारीक. त्यांच्या शेंगा नाही झालं जास्त, वेल थोडेफार झालेत. आणि इथंच शेताच्या बाहेरच नदी आहे. इथं नदीला जायला वाट इथली बंद केली आहे. इथं वाट बंद केली आहे, त्याच्यावर नाही तर आपण खाली नदीत गेलो असतो. चला इकडूनच दाखवतो तुम्हाला नदीचा आजूबाजूचा परिसर. ही कुंपण आहे पूर्ण पॅक केलं आहे. इथून वाट असते थोडीफार खाली जायला. हे बघा इथं ह्या बरण्या ठेवल्यात नदीतला पाणी काढायला. डायरेक्ट पाणी काढला की हे बघा नदी. आता झाडांची ह्या सीझनला आहे ना, झाडांचा पाला पडतो आणि नवीन पालवी येते. त्याच्यामुळे नदीच्या झाडांचा सगळा पालापाचोळा नदीत पडला आहे. त्याच्यामुळे आपल्याला एवढा नदीत कचरा दिसतो आहे. खरं तर पाणी स्वच्छ आहे, पण हा आपला कचरा पडल्यामुळे जास्त खराब वाटते. पण हे नैसर्गिकरित्या होतच राहतं, कारण थंडीच्या टाईममध्ये जुना पाला पडून नवीन पालवी येते. त्याच्यामुळे ही जुनी पानं सगळी पडलेत खाली. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि ही नवीन पालवी आली की कसं मस्त वाटतं बघा. ही झाड अगदी हिरवीगार. चला आता आपण जाऊया हळूहळू घराकडे. तर आता दादाने तुम्हा सर्वांना दाखवलंच असेल, आमचा फेरफटकासुद्धा मारून झाला आहे. तर आता आम्ही जात आहोत घरीच. तर तोपर्यंत हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.